नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत खूपच हेल्दी आणि पौष्टिक असा ज्यूस शेअर करणार आहे. हा ज्यूस बनवण्यासाठी मी वापरणार आहे आवळा, बीट, गाजर, डाळिंब आणि ॲपल. हा ज्यूस आपल्या स्किनसाठी, केसांसाठी आणि शरीराच्या एनर्जीसाठी खूप फायदेशीर आहे. तर त्यासाठी सर्वात आधी आपण सर्व फळं आणि भाज्या आधी नीट धुवून घेऊ. हा ज्यूस केसांसाठी, स्किन ग्लोसाठी आणि हिमोग्लोबिनसाठी खूप फायदेशीर आहे. पण ज्यांना किडनी स्टोन किंवा अदर काही हेल्थ प्रॉब्लेम असेल त्यांनी घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. सर्वात आधी मी घेतले आहे 3 ते 4 आवळे. आवळा हा व्हिटॅमिन सीचा खूप चांगला स्रोत आहे. त्यामुळे तो इम्युनिटी वाढवायला, स्किनला नैसर्गिक ग्लो आणायला आणि केस मजबूत ठेवायला मदत करतो. आता मी आवळ्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या जारमध्ये टाकते. गाजरमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर असते, जे डोळ्यांसाठी खूप चांगले असते आणि स्किन हेल्दी ठेवायला मदत करते. आता घालत आहे मी एक ॲपल. ॲपलमुळे ज्यूसला नैसर्गिक गोडवा येतो आणि त्यात फायबर असल्यामुळे पचनासाठी चांगले असते. त्यानंतर आपण ॲपलचे सुद्धा तुकडे करून मिक्सर जारमध्ये टाकून घेऊया. आता इथे मी एक बीट घेत आहे. बीटमध्ये आयरन आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, त्यामुळे ते रक्त वाढवायला मदत करते, शरीरातील थकवा कमी करते आणि स्किन फ्रेश दिसायला सुद्धा मदत करते. आता बीटचेही तुकडे आपण जारमध्ये टाकून घेऊया. सर्वात शेवटी मी अर्धा कप डाळिंबाचे दाणे घालत आहे. डाळिंबामुळे हिमोग्लोबिन वाढायला मदत होते आणि शरीराला नैसर्गिक ताकद मिळते. त्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी घालून आपण मिक्सर जारमध्ये ते छान ब्लेंड करून घेऊया. आणि हे बघा, आपला ज्यूस तयार आहे. आता याला तुम्ही गाळून किंवा गाळून न पिला तरीही चालेल. ज्यूस गाळून घेतला तर तो पचायला हलका होतो आणि प्यायलाही स्मूथ लागतो. पण ज्यूस न गाळता प्यायला तर त्यातले फायबर शरीराला जास्त मिळते आणि पोट जास्त वेळ भरलेले राहते. त्यामुळे तुम्हाला जसा आवडेल तसा हा ज्यूस पिऊ शकता. आता इथे मी हा ज्यूस गाळून घेतलेला आहे आणि हा बघा इथे पल्प आहे आपला. तर हा पल्प आपण पराठे किंवा टिक्कीमध्ये वगैरे आपण नक्की यूज करू शकतो. तर असा आपला हा हेल्दी आणि पौष्टिक ट्रिपल ABC ज्यूस तयार आहे. तुम्ही हा ज्यूस घरी नक्की करून पहा. रोज ज्यूस बनवायला वेळ नसतो किंवा कंटाळा येतो, म्हणून मी हा ज्यूस आईस क्यूब ट्रेमध्ये घालून क्यूब्स बनवून फ्रीजरमध्ये ठेवणार आहे. जेव्हा हवे असतील तेव्हा क्यूब्स काढून पाण्यात टाकले की लगेच हेल्दी ज्यूस तयार होतो. तुम्ही हा ज्यूस बनवून आईस क्यूब ट्रेमध्ये स्टोअर करून ठेवा आणि ही टिप कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत अशाच सोप्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.